जय जवान जय किसान दादा। माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं झालं कर्जमाफ 2026 30 जून 2026 ला कर्जमाफी होणार सगळ्या शेतकऱ्यांची। अरे वा, फटाके फोडा, आता बाम फोडा, गोडधोड जेवण द्या, कर्जमाफी होणार। मग अजून 2026 ला कर्जमाफी झाली का 2026 ला अजून कर्ज काढायचं, अजून काढलं का अजून कर्जमाफीसाठी बोंबलायचं, अजून कर्ज माफ होईल। म्हणजे सतत तेच करणार आपण, दुसरं काहीच नाही। आपण कर्ज काढलं तर आपलं लेकरं कर्ज काढणार, तेही असंच करणार जसं आपण केलं, तसे आपल्या बापदादाने केलं तसं आपण करून राहिलो। आपली लेकरं करणार, पिढीवर पिढी चालणार, सरकारचं कर्ज काढत जाईन, कर्जमाफीसाठी बोंबलत जाईन। पण कोणीही मालासाठी बोंबलत नाही का मालाला भाव पाहिजे म्हणून नाही। आणि हे मूर्खांना हे समजत नाही का, शेतकरी मूर्खांना हे समजत नाही की आपण कर्ज काऊन काढून राहिलो, काय गरज पडते काळाची, हे समजून राहिलं नाही अजून। फक्त कर्जमाफीसाठी ओरडतो आपण, रस्त्यावर येतो, सरकार बोंबलतो, अरे एक वेळा कर्जमाफी होऊ शकते, बार नाही होऊ शकत, बार नाही होऊ शकत, तरी आपण रट लावतो कर्जमाफी करा, कर्जमाफी करा। आणि हे लोक इलेक्शनच्या टायमाच्या वेळेस कर्जमाफी करूया, कोरा करूया, मालाले भाव देऊया, आमचं सरकार जे सरकार आहे, खोटं बोलून मतदान करतो आपण। ते खोटं बोलतात, आपण मतदान करतो आणि आपल्या बोकोंड्यावर बसतो, खुर्ची पक्की झाली, सगळं विसरून जाते। त्या कारणामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी कायले पाहिजे, का गरजेची आहे कर्जमाफी, का कर्ज घेतो याचं काही लक्षण आहे तुमच्या डोक्यात का? बस काऊन घेतो कर्जमाफी? अबे आपल्या बापदादाईने कर्ज घेतलं ना, ते जिंकून फेडलं नाही झालं, आत्महत्या केली। आता आपण आपले बापदादाने कर्ज घेऊन राहिले तसं आपण पण घेऊन राहिलो कर्ज, आणि दरवर्षी बोंबलतं कर्जमाफीसाठी, दरवर्षी बोंबलतं कर्जमाफीसाठी। आता आपले येणारे लेकरं हेही कर्ज घेत जाईन सरकारजवळून, ते दरवर्षी बोंबलत जाईन कर्जमाफीसाठी। समजलं काय? पण हे नाही समजून राहिलं का कर्ज का घ्यायला लागून राहिलं, हे दिसून राहिलं नाही अजून। अरे मालाला भाव नाही म्हणून कर्ज घेऊन राहिले ना तुम्ही शेतकऱ्याजवळून। आणि जे लोक सतत कर्ज भरत राहते सरकारचं, जे लोक सतत कर्ज भरत राहते सरकारचं, तर त्याचं काय मग? आता 30 जून 2026 सगळ्यांना कर्जमाफी होणार। मग बाकीच्या लोकांचं काय की ते लोक दरवर्षी कर्ज भरत राहतात सरकारचं, त्याचं काय आहे? त्यांना न्याय मिळणार काय? नाही। अरे आपल्याला कर्ज का घ्यायला लागतो याचं अजून निदान माहीत आहे तुम्हाला डोक्यात? अरे मालाला भाव नाही आहे, मग मालाला भाव नाही आहे यासाठी ओरडतो का आपण, रस्त्यावर निघतो का? नाही। कारण सरकारला एकच म्हणणं आहे का मी तुम्हाला कर्ज देतो, तुम्ही भरा का नका भरू, पण 2-3 वर्षात मी माफ करन, पण मालाला भाव देणार नाही। समजलं काय? असं सरकारचं म्हणणं आहे नाही काय? मालाला भाव देऊ शकत नाही ते, आणि तुम्ही रस्त्यावर निघता कर्जमाफीसाठी। मग कर्जमाफी पाहिजे तुम्हाला तर भेटली, मग काय पुढच्या वेळेला कर्ज घ्या, त्याचे पूर्ण कर्ज घ्या, आणि काय त्या कर्जमाफीसाठी तुम्ही अजून वाट बघा, कर्ज भरणार नाही तर कर्जमाफीची वाट बघा, कारण तुम्हाला माहिती आहे ना का सरकार कर्जमाफी करते म्हणून। हे कुठपर्यंत चालणार? तुमचं लेकरं करण, येणारी पिढी करण, त्याची पिढी करण। अबे याला फुल स्टॉप आहे की नाही आहे? वाटत नाही काय का शेतकरी हा कर्जमुक्त असला पाहिजे? अरे काय गरज पडते माहिती आहे का? मालाला भाव नाही आहे, आपण मालाला भावासाठी लढत नाही। अरे मला योग्य तऱ्हेचा भाव पाहिजे। ज्यावेळेस मी लहान होतो, माझा बाप सोयाबीन, तूर, हरभरा, कापूस पेरत होता, तेव्हाही 3000, 4000 ते 5000 भाव होता सोयाबीन, तुरीले, पयाटीले, सगळं पिकाले शेतकऱ्याच्या। आता तेच रोण आहे। मग अबेस गव्हर्नमेंट सरकार जे नोकरीवाले आहे ना त्याचं 8वें वेतन चालू करून राहिले। केंद्र सरकारला जे केंद्र सरकार नोकऱ्या करू राहिला त्याला 8वें वेतन चालू होते, 3-3, 4-4 लाख रुपये पगार होतो त्यांचा। पण तुमचं सोयाबीन, तूर, पयाटीचा भाव तिथंच आहे, याला ओरडणं नाही, फक्त कर्जमाफी पाहिजे। अरे माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी करून काय करणार? आता कर्जमाफी झाली, समोर कर्ज उचललं तर अजून तिच्यासाठी बनणार तुम्ही, आम्हाला कर्जमाफी पाहिजे। अरे कितपर्यंत चालणार आहे हे शिडी? त्याच्यापेक्षा हे कर्ज घेणं काही बरोबर नाही आहे। मालाला भाव असला ना तर यायचे अंगावर जे कर्ज फेडू शकतो आपण, एवढी अवकाश शेतकऱ्याची आहे। कारण शेतकरी अंबानीचा बाप आहे, एक लक्षात ठेवा।
शेतकरी हा अंबानीचा बाप आहे, पण हे तुमच्या डोक्यात आलं नाही कधीच. कारण शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला ना, त्याला गरज नाही पडत म्हटलं सरकारजवळ हात फैलवायची. समजलं काय? अरे आपल्या येणारे पिढी आहे ना, तेही सरकारपाशी जाणार नाही मालाला भाव भेटला तर. नाही तर मालाला भाव नाही आहे ना, म्हणून आपण कर्जमाफीसाठी बोंबलतो, मोर्चे काढतो, उपोषण करतो. कळलं काय? माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, हे सरकार शेतकऱ्याला चोल्लर समजते, चोल्लर चिल्लर समजते. एक लक्षात ठेवा, जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरतो ना, तर तमाशे पाहिजे, सरकार तमाशा पाहिजे. कारण शेतकऱ्याला इज्जत नाही आहे कोणचीच. एखादा गव्हर्नमेंट ऑफिसर असेल ना, नोकर असेल, तो सरकारचा नोकर आहे, पण त्याला खुर्ची बसते. पण तू पालनहार आहे, अन्नदाता आहे, पोशिंदा आहे, तरी तू एखाद्या कर्मचाऱ्याच्या ऑफिसमध्ये गेला ना, तर तुला खाली बसा लागन, खुर्ची देणार नाही. हे किंमत आहे तुझी. समजलं काय? तू स्वतःला किती काही म्हणशील मी अन्नदाता आहे, पालनहार आहे, पोशिंदा आहे, पण तू एक चिल्लर आहेस त्याच्या नजरेत. सरकारच्या नजरेत चिल्लर आहे. एक शेतकरी म्हणजे पोशिंदा आणि पालनहार नाही त्याच्या नजरेत, फक्त चिल्लर आहे. पोशिंदा पालनहार तू कधी होतं माहिती आहे का? जेव्हा इलेक्शन येते ना, तेव्हा तू पालनहार आणि पोशिंदा होतं. तुला इज्जत दिली जाते, काहून? त्याजवळून मतं घ्या लागते ना. तुला उल्लू बनून मतं त्याजवळून घेतल्या जाते, आणि हाती येते टिल्लू बाबाजीचा, आणि तो खुर्चीवर बसते, आणि त्या मालाचा भाव तो खुर्चीवर बसणारा ठरवते. विचार कर तू या गोष्टीचा. तू सोयाबीन पेरतं, तूर पेरतं, पयाटी पेरतं, कापूस पेरतं, देवगारे जे काय पेरतं ते देव जाणे पेर, तर त्याच्या मालाले भाव कोण देते? तू या खुर्चीवर बसणारा देते, तू नाही ठरू शकत. मग विचार कर तू या गोष्टीचा, तू विचार कर. मग तुले हे समजायला पाहिजे का बा आपल्या मालाला भाव नाही आहे, आपल्या मालाला भाव नाही आहे. आपण कर्जमाफी तर म्हणूनच राहिलो. हो, कर्जमाफी पाहिजे असं नाही. दुष्काळग्रस्त तिथं जास्त पाऊस झाला, सरकारचा खर्च नाही फेडू शकत, त्यावेळी तो पाहिजेच कर्जमाफी, असं नाही. पण तुम्ही तुमच्या तोंडाला लालूच लागलेली आहे कर्जमाफीची, तर ते कुठं जाणार आहे? कर्जमाफीची चव लागलेली आहे ना, कुठपर्यंत जाणार आहे? तर त्या कारणामुळे म्हणून राहिलो मी सरकारलाही, अबे कर्ज नका देऊ शेतकऱ्याला, तुम्ही मालाला भाव द्या. 6,000 रुपये असं लिमिट ठेवा का 6,000च्या खाली सोयाबीन कोणी घेणार नाही. अरे सडली सोयाबीन म्हणा, जे पाण्यानं खराब झाली सोयाबीन, राजा आपल्याला 2,000 म्हणा, 1,800-1,500 सोयाबीन जाते. ते चांगलीच सोयाबीन 2,500 3,000 पण जाते. कारण सोयाबीन घ्यायच्या वेळेस 3 टप्पे पडते, 3 ते 4 टप्पे पडते. चांगली सोयाबीन 3,000 जाते, तिच्यापेक्षा डिम सोयाबीन 2,500 जाते, त्याच्यापेक्षा डिम सोयाबीन 2,000 जाते, त्याच्या डिम गेलेली सोयाबीन 1,500 जाते. विचार करायची गोष्ट. लाजा वाटायला पाहिजे आपल्याला. लाजा फक्त आपण कर्जमाफीच्या भरोश्यावर राहतो. अबे कर्ज का घ्यायला लागते, का गरज पडते, याचा विचार केला काय नाही केला? त्या कारणामुळे मालाला भाव असा ना, तर कर्ज घ्यायची काहीच गरज नाही. कारण सरकारला एकच आहे म्हणणं की मी तुम्हाला कर्ज देतो, मापाशी बोंबलं त्या, पण मालाला भाव देत नाही. कारण मालाला भाव दिला ना, तर तुम्ही त्याचे बाप बनता. हे खरी कंडिशन आहे. मालाला भाव भेटला का तुम्ही त्याचे बाप बनले, म्हणजे तुम्हाला त्याच्यापाशी हात पसरायची गरज नाही ना. सरकारला हेच वाटते ना, हे कधी मापाशी हात पसराले, ते मी कधी यायला गुलाम बनवतो शेतकऱ्याला, हेच त्याचं मनाचं धाडस आहे. आणि आपण शेतकरी त्याच्याच मनाला वागून राहिलो. अरे कर्जमाफी पाहिजे, मी म्हटलं नाही का पाहिजे कर्जमाफी. 2026 मध्ये कर्जमाफी होऊनच राहिलं ना आता. मग त्याच्यानंतर काय आहे? अजून कर्ज घेणार काय? 2026 मध्ये कर्जमाफी होणार आहे 30 तारखेला, तर अजूनही कर्ज घ्यान काय? अजून मग तुम्ही कर्ज वाट बघा माफीची. मग हेच लेअरघरानं समोर चालू द्या. अरे कसं होणार? अशा नाही चालणार. कुठपर्यंत कर्ज घ्यायचं? आता आपण असं करून राहिलं, समोरची पिढी पण अशीच करणार. याला फुल स्टॉप नाही आहे काय? अरे मालाला भावासाठी लढा रे, मालाला भावासाठी लढा. मालाला भाव असा ना, तर घरी म्हटलं सुखाची रोटी खाऊ शकान, तुम्ही इज्जतीनं राहू शकान, आत्महत्या होणार नाही. समजलं काय? आत्महत्या का होऊन राहिलं? कर्जाच्या पायी होऊन राहिल्या ना. कर्जच घ्यायचं नसलं तर आत्महत्या होईन काय? अरे बेअक्कल आहे हो, अक्कल आहे काय? अक्कल गेली, चोराईनं नेली. माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मी बोलत असन, मी पण एक शेतकऱ्याचा पोरगा आहे, मला माहित आहे आत्महत्या का होऊन राहिलं. कर्जाच्यामुळं. कर्ज काय? आपण मालाला भाव नाही म्हणून शेतकरी सरकारजवळून कर्ज उचलतो, बरोबर नाही काय? नाहीच गरज पडली उचलाची, तर आपला बाप जिवंत राहील, आपला पोरगा जिवंत राहील, आपला आजा जिवंत राहील. कळलं काय?
आणि मालाला भाव असेल ना तर सगळं जिवंत राहील, एकूण सगळं शेतकऱ्याचं कुटुंब जिवंत राहील. मालाला भावच नाही ना तर आत्महत्या करणार, कारण कर्ज घ्यायला लागन तर आत्महत्या करावंच लागन नाही फेडू शकलो तर. अरे विचार करायची अगदी गोष्ट आहे, विचार करायची अगदी गोष्ट आहे. एवढं नालायक सरकार आहे, त्याच्यापेक्षा नालायक आपण शेतकरी आहे. कळलं काय? कारण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागा होय कर्जमाफीसाठी तर होऊनच होई, आज न उद्या होणार कर्जमाफी. पण मालाचा भाव काय? अरे मालाले भाव तर कधी भेटणार? अरे 2005 मध्ये सोयाबीन तेवढंच होतं, सगळ्या गोष्टी तेवढ्याच होत्या शेतकऱ्याच्या. आताही 2026 लागन, आताही तसंच राहील. म्हणजे काय राजा, शेतकऱ्यासाठी काहीच नाही आहे का रे? 8 वेतन चालू करता, 7 वेतन चालू करता तुम्ही, गव्हर्नमेंट लोकांच्या पगार वाढवता 2-2, 3-3 लाख. तो नाचुकला हागल गाड्या चपराची असतो तो तेले आता 80 ते 90 हजार रुपये पगार आहे त्याला. 10 ते 12 हजार रुपये पहिले 5 हजार रुपये पगार होता, आता त्याला 80 ते 90 1 लाखापर्यंत पगार पोहोचला सर याचाच चपराशाचा. विचार करा तुम्ही. अरे काही विचार काही आहे के? बस खरं बोलत असेल तर कमेंट कर, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब कर, फेसबुकवर बघत असेल तर फॉलो कर. जय जवान जय किसान.